शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस हा शिंदे साहेबांकडे आकर्षित झालाय आणि त्या अनुषंगानं आज या पुतळ्याचं अनावरण झालं असं जाहीर करतो। आता काही लोक वेगळ्या वेगळ्या गप्पा आणतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात। आता ते आमचे खासदार संजय राऊत साहेब तर काय बोलतील त्याच्या त्यालाच काही ताळमेळ आहे का नाही मला कळलं नाही। आता घडी असा बोलतोय, परवा तर काय बाहेर दिली की खासदार साहेब दारूच पित होते म्हणला। अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60 पर्यंत आलोय आणि विमानात दारू नेता येते का सांगा बरं? ज्याने ज्याने विमानात प्रवास केला तर सांगा। तंबाखू सुद्धा नेता येत नाही, मध्ये बिडी गाडी तर दूरच राहील, दारू कशी नेईल? मी दिवसभर जेवलेला नव्हतो आणि तिथं ड्रायफ्रूट होते बर्रीमध्ये, बघा मी हात घालून बदाम काढतानाच आहे, एक बापूला वेपर्सचा पुडा आहे आणि बाकी दारू काय विषयच नाही। मी आयुष्यात तर कोण्या हॉटेलमध्ये मी जेवलो सुद्धा नाही, पाणी सुद्धा पिलं नाही मी जिथं नॉनव्हेज आहे तिथं, तर दारू प्यायचा विषय कसा? हे सरळ सरळ वारकऱ्यांचा अपमान केला संजय राऊतांनी आणि उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असता तर संजय राऊतनं उचलला असं मला या ठिकाणी म्हणायचं। मला आशा या आरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही, ते कर्मानच मारले, त्याला धर्मानं मारायची गरज नाही। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम सातत्यानं राऊतसाहेब करतात। अख्ख्या देशाला त्यांचा ईट आलाय अशा स्वरूपाचं बेताल वक्तव्य करून शिवसेना संपुष्टात आणण्याचं पाप जर कोणी केलं असतं ते संजय राऊतांनी केलंय। त्यामुळे आता मी त्यांच्यावर काही जास्त बोलत नाही, परंतु शेवटी माझ्यावर माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्याचा विश्वास आहे, कारण मी एक वारकरी आहे। गेल्या 29 वर्षापासून मी आळंदी ते पंढरपूर सहपत्नीक वारी करतो आणि माझ्यावर सगळ्या वारकऱ्याला विश्वास आहे। परंतु तुम्ही काहीतरी खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचं काम करताय, पण असं करण्याला काही बदनाम होत नसते आणि मी काय केले काय नाही केले माझा आत्मा मला गवाही देते। त्यामुळे मला कोणाला विचारायची गरज नाही, कोणा मला माझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटची मला गरज नाही, परंतु मी जे काम करतो ते प्रामाणिकपणाने करतो आणि ज्याला नाही करायचं त्याला मी आधीच सांगतो की मी तुझं काम करणार नाही। मी डॉक्टर नावंदरला सुद्धा सांगितलं होतं की तू या निवडणुकीच्या भानगडीत पडू नको, हे दोन लय जग्गे माणसं उभे आहेत। तुला मित्र म्हणून सल्ला देतो म्हणलं, कारण तू या ताकदीला पुरणार नाही, तू गरीब माणूस आहे, कष्टाचे पैसे तुझ्याजवळ तू घालू नको, मी सुद्धा तुझ्या सोबत राहील ह्याची गॅरंटी तुला नाही म्हणलं, मी देणार नाही। पण त्यानं तरी त्याला खास सुटली आणि ते उभं टाकलं, त्याला उभं टाकलं की त्याला उभं केलं, त्या समत्यानं काटा काढलाय त्यालाच नाही, परंतु त्याचा पराभव निश्चित होता कारण मतच मोजकी होती। आता काही लोकांनी महायुतीमध्ये असून काही बेमानी केल्यामुळं त्याला तेवढे मतं पडले, पण वास्तविक तेवढ्या मतासाठी माणूस नव्हता। सईद खान एकतर्फी मतानं निवडून यायला पाहिजे होता, पण तरी देखील काही मतं कमी पडले। पण मी त्याला पहिल्या दिवशी पण म्हणायचो की आपली आमदारकी पक्की हे चिंता करायचं कारण नाही आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारा माणूस, सर्वसामान्यांचे समस्या सोडवणारा माणूस आपल्याला या ठिकाणी परभणी जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला आमदार म्हणून मिळालाय। आपण सईद खानच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या विकास कामासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या पदाचा सदुपयोग करून घ्यावा। विरोधासाठी विरोध करू नये, विरोध करून काय होत नाही। मला सुद्धा कळालं, मी 25 वर्ष विरोधात काम केले, पण सध्याचं राजकारण आता समाजकारणावर अवलंबून कारणावर राजकारण झाले, विकास कामावर राजकारण झाले आणि विकासात्मक काम करायचे असेल तर सत्ता महत्वाची आहे आणि त्यामुळे मला खूप त्रास झाला, माझे कार्यकर्ते हतबल झाले। यामुळे मला या ठिकाणी सन्माननीय राज्य माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण तर झालेलं आहे, पण पाथरी विधानसभात आज साहेबांच्या बॉसच्या माध्यमातून एक मोठा काम, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम अनेक वर्षापासून बॉस रखडलेलं होतं। तुम्ही पण हे जागासाठी, हे जागा रोखण्यासाठी